नमस्कार छोट्या बालमित्रांनो. आज आपण बेंदूर म्हणजेच बैलपोळा या सणानिमित्त निबंध किंवा त्याची माहिती आपण पाहणार आहोत. बेंदूर म्हणजेच बैलपोळा, बैलपोळा म्हणजेच बैलांचा सण. तर चला मग आपण निबंधाला सुरुवात करूया. अतिशय सोप्या आणि छान अक्षरात हा निबंध आहे. तुम्ही लिहायला पण तुम्हाला छान वाटेल आणि कमी प्रमाणात लहान मुलांसाठी हा निबंध असल्यामुळे हा छोट्या प्रमाणात आहे, तुम्हाला आवडेल अशी माझी आशा आहे. त्यामुळे सुरुवात करूया. बेंदूर म्हणजेच बैलपोळा. शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजे बैलपोळा. आज पुजले बैलांना, फेडा उपकाराचं देणं. बैला खरा तुझा सण, शेतकऱ्या तुझं ऋण. अशा शब्दात बहिणाबाईंनी बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. हा सण श्रावण अमावस्या तिथीला साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात या सणाला पोळा किंवा बैलपोळा असे म्हणतात, तर दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर या नावाने हा सण ओळखला जातो. या दिवशी बैलांना आंघोळ घालतात, त्यांच्या अंगावर झूल टाकली जाते, शिंगांना गोंडे बांधतात, गळ्यात घुंगराच्या माळा घालून अतिशय छान प्रकारे सजवले जाते. बैलांबरोबरच इतर प्राण्यांनाही सजवले जाते. बैलपोळा या सणादिवशी शेतकरी बैलांना सर्व धान्यांची खिचडी खाऊ घालतात. त्यांच्यासाठी प्रत्येक घरात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि देवघरात मातीपासून बनवलेल्या बैलजोडीची स्थापना करून पूजा करतात. वर्षभर सर्व कष्टांची कामे बैल करतात, म्हणून एक दिवस त्यांना विसावा आणि गोडधोड खाऊ घालण्यासाठी या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेत नाहीत. सायंकाळी बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते, त्यांची पूजा केली जाते. या सणाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मुक्या प्राण्याविषयी प्रेम आपुलकी सतत ठेवूया. त्यांना आपल्याकडून त्रास होणार नाही याची काळजी घेऊया. ही झाला निबंध किंवा बेंदूर या सणाची माहिती. याचबरोबर बेंदूर या सणादिवशी बैलांना कर तोडण्याचं सुद्धा आव्हान असतं. बैलांचा कर तोडायचा सुद्धा कार्यक्रम असतो आणि ते बघण्यासाठी खूप छान असतं. आता ते कमी होत चाललंय आणि आपल्या देवघरात अशा मातीच्या बैलांची बेंद्रा दिवशी प्रतिष्ठा स्थापन केली जाते. बघा किती सुंदर बैल आहेत ही. आणि तुम्हाला निबंध कसा वाटला ते सांगा. आणि हा निबंध शाळेत सांगतील तुम्हाला लिहायला, त्यावेळेला हे लिहू शकताय. किंवा तुम्हाला जर माहिती हवी असेल तर छोट्या कमी प्रमाणात लहान मुलांसाठी हे बनवलेला व्हिडिओ आहे. त्यामुळे लाईक करा आणि सिद्धार्थ नरंदीकर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा आणि घंटीसुद्धा वाजवायला विसरू नका. धन्यवाद.